Preview. Preview. कोणी रडून जरी मागितल्या तरी या 4 वस्तू अजिबात कोणालाही देऊ नका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. काही वस्तू अशा असतात की ज्याच्याशी आपले भाग्य आपले नशीब हे जोडलेले असते. आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात. त्या वस्तू आपण इतर कोणाशीही शेअर करू नका, नाहीतर कोणालाही देऊ नका. मग तो आपला चांगला मित्र असू द्या, आपली चांगली मैत्रीण असू द्या किंवा आपल्याजवळचा एखादा पाहुणा किंवा नातेवाईक असू द्या. कोणाशीही आपण या वस्तू शेअर करू नका. या वस्तू वाटून घेतल्याने किंवा या वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपण आपले नशीब, आपले भाग्य दुसऱ्याला देत असतो. आणि त्याचा परिणाम म्हणून आपले नशीब मग आपल्याला साथ देत नाही. आपल्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येते आणि मग आपण म्हणतो की माता लक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला का मिळत नाही. चला तर मग आपण पाहूया या 4 वस्तू नेमक्या आहेत तरी कोणत्या. यामधली पहिली वस्तू ही महिला वर्गाशी संबंधित आहे. महिला वर्गाने त्याच्या पायातील जोडवे हे कधीही कोणालाही देऊ नये. याचे कारण असे आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचं लेणं मानलं जातं. त्यांच्या अशा काही सौभाग्याशी संबंधित वस्तू असतात जसं की जोडवे, आपले मंगळसूत्र किंवा कुंकवाचा करंडा असेल तर या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कुणाशी शेअर करू नये. मग ती तुमची जवळची मैत्रीण असू द्या किंवा मग तुमचा नातेवाईक असू द्या. या वस्तू शेअर केल्याने दुसऱ्यांना दिल्याने तुमच्या पती-पत्नीमधील प्रेमामध्ये दुरावा निर्माण होतो. प्रेम कमी होते आणि मग बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत की त्या अगदी घटस्फोटापर्यंत हे प्रसंग जातात. आणि ज्या ठिकाणी पती-पत्नीमध्ये सौख्य नसते, प्रेम नसते अशा घरांमध्ये सतत वाद-विवाद होत राहतात. आणि मग ज्या ठिकाणी वादविवाद असतात, अशांती असते अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणे पसंत करत नाही. ती त्या घरातून कधीच निघून गेलेली असते. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहे की आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे असे कपडे की ते त्यांना आता फिट बसत नाहीयेत किंवा त्यांना आता येत नाही असे कपडे हे दान म्हणून गरिबांना दिले जातात. तर लक्षात घ्या की आपले मुलं जोपर्यंत 9 वर्षाचं किंवा 11 वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्याचे कपडे कुणालाही देऊ नका. आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असेल की गरिबांना थोडीफार मदत होईल. जर आपल्याला मदत करायची असेल तर आपण या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या, काही हरकत नाही. मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या 9 किंवा 11 वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे त्यांना देता, मग त्याचा थेट परिणाम तुमच्या मुलांच्या भाग्यावर व नशिबावर होत असतो. तुम्ही पाहिला असेल की ज्याच्या वेळी तुम्ही अशा प्रकारचे कपडे दान म्हणून देतात काही दिवसातच तुमचं मुलं आजारी पडतं. तुमचं मुलं किरकिर करू लागते. ते स्वस्थ राहत नाहीत. याचं कारण तेच आहे. म्हणून आपल्या मुलाच्या भाग्याशी तुम्ही असा खेळ करू नका. पुढची तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण आपल्या घरामध्येच झाडू वापरतो. तो आपण चुकूनही कोणालाही थोड्या वेळासाठी सुद्धा देऊ नका. बऱ्याचदा असं होतं की शेजारी किंवा आपलेच इतर लोक असतात की ते आपल्या घरातील झाडू वापरतात. लक्षात घ्या, झाडू हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. म्हणजे झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास असतो. तुम्ही पाहिले असेल की भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेचसे सण आहेत की त्यावेळी आपण या झाडूंची पूजा करतो. त्याचं कारण तेच आहे की झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास्तव्य असतं. असा जर झाडू आपण इतरांना दिला तर लक्षात घ्या तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी ही इतरांबरोबर वाटून घेत आहात. आणि मग पुढे जाऊन जर तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य निर्माण झाले तर त्यासाठी केवळ तुम्ही जबाबदार असता.
तुम्हाला जर झाडू वगैरे दान द्यायचं असेल तर लक्षात घ्या तो आपण मंदिरामध्ये दान द्यायचा असतो. कोणत्याही एखाद्या शुभ दिवशी जर तुम्ही मंदिरामध्ये ते दान देऊ शकता. शक्यतो पहाटे सूर्योदयापूर्वी ते दान द्यावे, कारण कोणालाही समजू नये. तर असे झाडूचे गुप्त दान केल्याने खूप शुभ फळ मिळतात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य निर्माण होते. पुढची चौथी गोष्ट ती म्हणजे पैसे उधार देणे. तर पैसे उधार देताना ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका, कारण मंगळवारी दिलेले पैसे परत येण्याची अजिबात शक्यता नसते. धर्मशास्त्रामध्ये असा उल्लेख आढळतो की पैसा किंवा लक्ष्मी किंवा धान्य जे तुम्ही उधार देणार आहात जर तुम्ही मंगळवारी दिले तर ते परत येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप प्रयत्न करून आणि खूप उशिरा हे पैसे आपल्याला परत मिळतात. म्हणून मंगळवारी पैसे कधीही कोणालाही उसने देऊ नका, उधार देऊ नका. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे दान म्हणून देता. तेव्हा हे कपडे साफसुथरे करून म्हणजे अगदी स्वच्छ धुवून ते कपडे आपण दान म्हणून द्यायला हवेत. अगदी चोळागोळा केलेली कसेही अस्ताव्यस्त पडलेले फाटलेले तुटलेले कपडे आपण दान म्हणून देऊ नका. अशामुळे आपल्याला पुण्य लाभणार नाही आणि आपल्या भाग्यामध्ये मोठी कसरही निर्माण होऊ शकते. आपल्या ज्या चपला असतील किंवा बूट असतील ते पण कधीही कोणालाही दान म्हणून देऊ नये. आणि त्याचबरोबर नवीन विकत घेऊन म्हणजे गिफ्ट म्हणून या चपला किंवा बूट आपण अजिबात देऊ नका. लक्षात ठेवा, चप्पल किंवा काही छोट्या मोठ्या वस्तू कधीही दान म्हणून द्यायच्या नसतात. जसे की आपल्या डोक्यावरची टोपी, तर बरेच जण ही डोक्यावरची टोपी सुद्धा एकमेकांबरोबर शेअर करत असतात. आपल्या कपाळावर आपले भाग्य लिहिलेले असते, त्यामुळे अशी टोपी कोणाबरोबरही शेअर करू नका. तर भक्तांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या दत्त अवतार या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.